जर तुम्हाला तुमच्या मुलाला किंवा जवळच्या व्यक्तीला यशस्वी आयुष्यासाठी फक्त एकच सल्ला द्यायचा असेल, तर तो काय असेल? हा प्रश्न खूप मोठा आहे, नाही का? पण आज आपण याच प्रश्नाच्या एका प्रसिद्ध उत्तराचा सखोल विचार करणार आहोत. आणि हे उत्तर सुमारे 2500 वर्षांपूर्वी एका वडिलांनी आपल्या मुलाला दिलं होतं. हो, आणि हे वडील मुलं म्हणजे कोणी सामान्य व्यक्ती नव्हते. ते होते भगवान बुद्ध आणि त्यांचे पुत्र राहुल. आपल्याकडे त्यांच्यातील एका संवादाचे काही अंश आहेत आणि त्यात केवळ तत्वज्ञान नाहीये, म्हणजे आयुष्य जगण्याची एक अत्यंत व्यावहारिक पद्धत सांगितली आहे. बरोबर. आणि या संवादाची सुरुवातच खूप सुंदर आहे. बुद्ध, जे त्यावेळी एक महान गुरु म्हणून ओळखले जात होते, ते मुद्दाम राजगृहातून आपल्या मुलगा राहुल याला भेटायला येतात. हे दृश्य डोळ्यासमोर आणण्यासारखं आहे. एक पिता अगदी. आणि राहुल वडिलांना पाहताच त्यांच्यासाठी आसन तयार करतो, पाय धुवायला पाणी आणतो. या छोट्याशा कृतीतून त्या नात्यातला आदर आणि तो जिव्हाळा दिसतो. त्यामुळे पुढचा जो संवाद आहे ना, तो केवळ गुरु-शिष्याचा नाहीये. तो एका वडिलांनी आपल्या मुलाला दिलेल्या आयुष्यभराच्या शिदोरीसारखा आहे. चला तर मग पाहूया, या शिदोरीमध्ये नेमकं आहे तरी काय. नक्कीच. बुद्ध आसनावर बसतात आणि राहुलला जो पहिला सल्ला देतात तो ऐकून सुरुवातीला थोडं आश्चर्य वाटू शकतं. ते त्याला काही मोठमोठ्या ध्यानधारणेच्या पद्धती किंवा तत्वज्ञान नाही सांगत. नाही, ते सुरुवात करतात एका अगदी मूलभूत गोष्टीपासून, खरं बोलण्यापासून. हो. ते म्हणतात, जो माणूस जाणून बुजून खोटं बोलण्यास लाजत नाही, त्याच्या हातून न होणारं असं कोणतंच पाप नाही. हे खूपच मोठं विधान आहे. हो, कारण ते खोटं बोलण्याला इतर सगळ्या वाईट गोष्टींचं एक प्रकारे प्रवेशद्वार मानत आहेत. पण यातली खरी गंमत पुढे आहे. ते फक्त गंभीर खोटं बोलण्याबद्दल बोलत नाहीत. ते राहुलला बजावतात, तू अशी शिस्त लाव की थट्टेत सुद्धा खोटं बोलले जाणार नाही. थट्टेत सुद्धा? पण हे थोडं म्हणजे टोकाचं नाही वाटत का? आपल्या रोजच्या सामाजिक व्यवहारात तर अशी छोटी मोठी असत्य वचनं असतातच की. म्हणजे बुद्धांना असं अपेक्षित होतं की राहुलने एक सामाजिक संन्यासी बनावं? हा प्रश्न खूप महत्वाचा आहे आणि मला नाही वाटत की त्यांचा उद्देश राहुलला समाजापासून तोडण्याचा होता. उलट ते त्याच्या मानसिक शांतीचा पाया रचत होते. विचार करा, आपण सगळ्यांनीच हा अनुभव घेतलाय. ऑफिसमध्ये कामातून वाचण्यासाठी सांगितलेलं एक छोटंसं खोटं. हो. आणि मग दिवसभर मनात एक धाकधूक की कोणी काही विचारलं तर काय सांगायचं, ते खोटं लक्षात कसं ठेवायचं. बुद्ध म्हणतात, ही जी धाकधूक आहे ना, तो तुमच्या मानसिक शांतीवर लादलेला एक प्रकारचा कर आहे, टॅक्स. वा, मानसिक शांतीवर लागलेला कर. हे खूपच प्रभावी आहे. तो कर का भरायचा? खरंय, म्हणजे छोट्या खोट्यामुळे सुद्धा मनावर एक ओझं ते बरोबर. तयार होतंच. अगदी बरोबर. आणि जेव्हा तुम्ही थट्टेतही खोटं न बोलण्याची सवय लावता, तेव्हा तुमच्या मनात एक प्रकारची स्पष्टता येते, अच्छा. एक निर्भयता येते. तुम्हाला काही लपवण्याची गरज वाटत नाही. हाच तो नैतिकतेचा पाया आहे. आणि जर तुमचा पायाच सत्याचा असेल, तर त्यावर तुम्ही पुढच्या चांगल्या सवयींची इमारत उभी करू शकता. ठीक आहे. म्हणजे पाया पक्का झाला तो म्हणजे सत्य. यानंतर बुद्ध राहुलला दुसऱ्या टप्प्यावर घेऊन जातात. तो टप्पा आहे कोणतीही कृती, वाणी किंवा विचार करण्यापूर्वी, करताना आणि केल्यावरही स्वतःचं परीक्षण करणं. हे तर खूपच अवघड वाटतंय. म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी स्वतःला तपासत राहायचं. अवघड वाटतं, पण त्यांनी त्यासाठी एक अतिशय सोपी पद्धत दिली आहे. कोणतीही क्लिष्ट नियमावली नाहीये. त्यांनी एक सरळ साधी विवेकाची चाचणी दिली आहे. विवेकाची चाचणी. यामुळे आम्हा दोघांचंही नुकसान होईल का? आणि जर या प्रश्नांची उत्तरं हो असतील आणि ती कृती दुःख निर्माण करणारी असेल, तर ती करू नये. हे तर आयुष्यातले मोठे अपघात टाळण्यासाठीच एक मानसिक डिबगिंग टूल वाटतंय. अगदी तसंच. म्हणजे कोणतीही कृती करण्यापूर्वी तिच्या परिणामांचा अंदाज घ्यायचा. अगदी. आणि यातली सर्वात सुंदर गोष्ट काय माहितीये? काय? यात बाहेरून कोणी तुम्हाला हे पाप आहे किंवा ते पुण्य आहे असं सांगत नाहीये. बुद्ध राहुलला स्वतःच्या विवेकाचा वापर करायला शिकवत आहेत. तुला काय वाटतं? तुझ्या कृतीने सुख निर्माण होईल की दुःख? हा प्रश्न ते त्याला स्वतःला विचारायला लावत आहेत. ही जबाबदारी स्वतःवर घेण्याची शिकवण आहे. बरोबर. पण ते फक्त कृती करण्यापूर्वीच नाही, तर कृती करताना आणि करून झाल्यावरही हेच चिंतन करायला सांगतात. यामागचं कारण काय असेल? यामागचं कारण असं आहे की कधीकधी आपल्याला वाटतं की आपली कृती चांगली आहे, पण प्रत्यक्षात तिचे परिणाम वाईट असू शकतात. अच्छा. किंवा कृती करताना आपला हेतू बदलू शकतो. म्हणूनच सतत आत्मपरीक्षण महत्वाचं आहे. आणि समजा एखादी कृती करून झाल्यावर लक्षात आलं की तिने अपाय झालाय, तर काय करायचं?
तर त्याबद्दल पश्चाताप करून भविष्यात ती चूक न करण्याची शिकवण यात आहे. ही पद्धत आपल्याला शिक्षा देण्यासाठी नाही, तर आपल्याला चुकांमधून शिकून एक उत्तम व्यक्ती बनवण्यासाठी आहे. म्हणजे सत्याचा पाया आणि त्यावर विवेकाने प्रत्येक कृती तपासण्याची सवय. या दोन गोष्टींनंतर संवाद एका अतिशय रंजक वळणावर येतो. हो, आतापर्यंत बुद्ध काय करू नये हे सांगत होते. आता ते काय करावं यावर येतात. बरोबर. ते राहुलला काही नकारात्मक भावनांवर मात करण्यासाठी सकारात्मक भावनांची जाणीवपूर्वक जोपासना करायला सांगतात. हो, आणि हे एखाद्या मानसिक औषधोपचारासारखं आहे. ते फक्त रागवू नकोस असं सांगत नाहीत, तर रागावर मात करण्यासाठी कोणतं औषध घ्यायचं ते सांगतात. अच्छा. ही एक प्रकारे आपल्या मनातल्या चुकीच्या प्रोग्रॅमिंगला दुरुस्त करण्यासारखं आहे. त्यांनी दिलेली ही यादी खूपच विचार करण्यासारखी आहे. पाहूया तर काय आहे ही यादी. पहिला उपाय आहे ते म्हणतात, प्रेमळ मैत्रीत विकास कर, त्याने द्वेषभावना नष्ट होईल. म्हणजे जेव्हा मनात कोणाबद्दल द्वेष किंवा राग येईल, तेव्हा त्या भावनेशी भांडत बसण्याऐवजी जाणीवपूर्वक मैत्रीची आणि स्नेहाची भावना वाढवायची. द्वेषाला दाबण्यापेक्षा त्याला प्रेमाने विरघळून टाकायचं. हे खूपच शक्तिशाली आहे. द्वेषाशी लढण्यापेक्षा प्रेमाचा विकास करणं. हो ना. पुढे ते म्हणतात की करुणेत विकास कर, त्याने पीडा देण्याची वृत्ती नष्ट होईल. म्हणजे जेव्हा दुसऱ्याला त्रास द्यावासा वाटतो तेव्हा त्याच्या जागी करुणेची भावना जागृत करायची. अगदी. आणि तिसरा मुद्दा तर आजच्या जगात खूपच लागू होतो. ते म्हणतात, परहित संतोषात विकास कर, त्याने परांगमुक्ता किंवा मत्सर नष्ट होईल. परहित संतोष म्हणजे इतरांच्या सुखात, त्यांच्या आनंदात आनंदी होणे. ही गोष्ट आजच्या काळात जवळपास अशक्य वाटते. हो, आपण सतत इतरांच्या इंस्टाग्राम किंवा फेसबुक पोस्ट्स पाहून जळत असतो, तुलना करत असतो. आणि इथे बुद्ध सांगत आहेत की जाणीवपूर्वक त्यांच्या आनंदात आनंदी व्हायचा सराव करा. बरोबर. हे तर मानसिक क्रांतीसारखं आहे. अगदी. इतरांच्या यशाने अस्वस्थ होणं ही एक नैसर्गिक मानवी प्रवृत्ती असू शकते. पण बुद्ध म्हणतात की यावर जाणीवपूर्वक काम करा. इतरांच्या आनंदात आपला आनंद मानायची सवय लावा. याने मत्सर आणि असूया सारख्या नकारात्मक भावना ज्या आतून आपल्याला पोखरत असतात त्या आपोआप कमी होतात. बरोबर आहे. यानंतरचा मुद्दा आहे संयमित शांत वृत्तीत विकास करणे, ज्यामुळे मनातला गोंधळ कमी होतो. म्हणजे सुख, दुःख, यश, अपयश यांसारख्या परिस्थितीत मनाचा तोल ढळू न देणं. आजच्या धावपळीच्या जगात जिथे क्षणात शेअर बाजार वर जातो आणि क्षणात खाली येतो, तिथे ही शांत वृत्ती किती महत्वाची आहे. नक्कीच. आणि पुढचे दोन मुद्दे तर आपल्या अस्तित्वाच्या मुळाशीच हात घालतात. ते म्हणतात, देहभ्रष्टतेच्या चिंतनात विकास कर, म्हणजे शरीर नश्वर आहे याच्या चिंतनात. त्याने विकारवशता किंवा वासना नष्ट होईल. आणि सर्वात शेवटी जो या सगळ्याचा कळस आहे, नश्वरतेच्या जाणीवेत विकास कर, म्हणजे सर्व काही क्षणभंगूर आहे या जाणीवेत. त्याने अहंकार गळून पडेल. हो. जेव्हा हे लक्षात येतं की जगात काहीही कायम टिकणारं नाही, न सुख, न दुःख, न संपत्ती, नाही शरीर, तेव्हा मी आणि माझं हा जो अहंकार आहे तो आपोआपच कमी होतो. बरोबर. म्हणजे हे तर स्वतःच्या मनावर काम करण्यासाठी दिलेलं एक संपूर्ण साधनांचा संच आहे. टूलकिट. हो, टूलकिट. प्रत्येक मानसिक समस्येवर एक व्यावहारिक उपाय. आणि हे सगळं ऐकल्यावर राहुलची प्रतिक्रिया काय होती हे पाहणं महत्त्वाचं आहे. स्रोतात म्हटलं आहे की त्यांच्या उपदेशाने राहुल हर्षित होऊन प्रसन्न झाला. म्हणजे त्याला हे ओझं वाटलं नाही? नाही, अजिबात नाही. त्याला हे कळलं की वडिलांनी आपल्याला बंधनात टाकणारे नियम नाहीत, तर मुक्त करणारा एक मार्ग दाखवला आहे. तर या संपूर्ण संवादाचा सार काय? एका वडिलांनी आपल्या मुलाला दिलेला हा सल्ला 3 सोप्या पण शक्तिशाली सवयींवर आधारित आहे. 1. खरं बोला, कारण तो तुमच्या मानसिक शांतीचा पाया आहे. 2. कोणतीही कृती करण्यापूर्वी तिच्या परिणामांची विवेकाची चाचणी घ्या. आणि 3. नकारात्मक भावनांना सकारात्मक भावनांनी जाणीवपूर्वक बदला. हो, आणि या तिन्ही गोष्टी एकमेकांशी जोडलेल्या आहेत. जर तुम्ही सत्य बोलत असाल तर विचारपूर्वक कृती करणे सोपे जाते. बरोबर. आणि जर तुम्ही विचारपूर्वक कृती करत असाल तर प्रेम, करुणा यांसारखे सद्गुण जोपासणे नैसर्गिकरित्या घडू लागते. ही एक संपूर्ण जीवनशैली आहे. आज आपण बुद्ध आणि राहुल यांच्यातील या सुंदर संवादातून काही खूप मौल्यवान गोष्टी शिकलो. हा संवाद आपल्याला आठवण करून देतो की महान शिकवण नेहमीच क्लिष्ट नसते, ती सोपी, थेट आणि आचरणात आणण्यासारखी असू शकते. या संपूर्ण चर्चेतून एक विचार माझ्या मनात येतोय, ज्यावर आपण सर्वांनी विचार करायला हवा. कोणता विचार? बुद्धांनी राहुलला केवळ कृती आणि वाणीबद्दलच नाही,
तर विचारांबद्दलही चिंतन करायला सांगितलंय. आपण सहसा आपल्या विचारांना फारसं महत्त्व देत नाही. ते येतात आणि जातात. खरंय. पण काही विचार मनात घर करून राहतात आणि नंतर तेच आपल्या कृतीचं कारण बनतात. मग आपण जी त्रिसूत्री तपासणी कृतीसाठी वापरतो, म्हणजे स्वतःला, इतरांना किंवा दोघांनाही अपाय होईल का, हो. तीच तपासणी आपल्या मनात येणाऱ्या विचारांवर, ते मनात घर करण्यापूर्वीच लागू केली तर काय होईल? म्हणजे द्वेषाचा किंवा मत्सराचा विचार मनात येताच त्याला तिथेच तपासून पाहिलं की या विचाराने माझं नुकसान होईल का, इतरांचं नुकसान होईल का, तर कदाचित अनेक वाईट कृती उगवण्याआधीच संपून जातील. विचारांच्या पातळीवरच जर आपण ही चाळणी लावली तर आपल्या कृती आपोआपच अधिक शुद्ध आणि कल्याणकारी होतील. हम्म. यावर विचार करायला नक्कीच हरकत नाही.